नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाड होममध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया सोयाबीनच्या वड्याची भाजी। सोयाबीनच्या वड्याची भाजी करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे। तर मी या गंजामध्ये एक ग्लास भरून पाणी घेतलेले आहे आणि वड्या टाकलेल्या आहे। आता मी हे 5 मिनिट शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्या सोयाबीनच्या वड्या फुगलेल्या आहेत, 5 मिनिट झालेले सुद्धा आहे। व आता मी हे पाण्यामधून काढून घेणार आहे आणि थंड पाण्याने धुवून घेणार आहे। आणि लगेच थंड पाण्याने धुवून घेणार आहे। आणि याचं मी पाणी झारून घेणार आहे। व आता मी यामधल्या पाणी काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व वड्याचं पाणी काढून घेणार आहे। व आता मी ह्या वड्या 5 मिनिट अशाच ठेवणार आहे। तर इथे मी मसाला करण्यासाठी एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे, तो भाजून घेतलेला आहे, तांदूळ घेतलेले आहे थोडे, आणि खोबरं घेतलेलं आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहे। आणि मी हे आता मिक्सरमधून काढून घेणार आहे। ही भाजी बनवण्यासाठी एक कांदा चिरलेला आहे, एक टोमॅटो चिरलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। व इथे एका टोमॅटोची प्युरी काढून घेतलेली आहे। दाखविल्याप्रमाणे हा पेस्ट तयार करून घेतलेला आहे आणि भाजीसाठी हे सारं साहित्य घेतलेलं आहे। तर एका साईडला मी कढई तापवून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 बुटले तेल टाकून घेतलेले आहे आणि 1 चम्मच जिरं टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे यामध्ये। आणि आता मी यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि आता मी यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे। आणि 2 छोटे चम्मच मी मीठ टाकून घेणार आहे। एक चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला, ते चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। पण जो मसाला बनवलेला होता तो मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आता मी यामध्ये 2 चम्मच तिखट टाकून घेणार आहे। आणि आता मी यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घेणार आहे। आणि ह्याच मसाल्याला तेल सुटेपर्यंत ते झाकून घेणार आहे। 2 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता इथे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। व आता मी इथे वड्या टाकून घेणार आहे। सोयाबीनच्या वड्यामध्ये पाणी सुद्धा राहिलेलं नाही आहे। आणि या चांगल्या प्रकारे मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। आणि मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे थोडं।
व मी हे भाजी 5 मिनिट झाकून देणार आहे, जेणेकरून आपल्या चांगल्या वड्या शिजून जाणार आहे। तर इथे आपल्या भाजीला 5 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे कड आलेला आहे। तर आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। तयार झाली आहे आपली सोयाबीनच्या मसाल्याची भाजी। विदर्भाचा खादाडा म्हणून या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।